किरकोळ थकबाकीवर वीज कट. मिरजेत महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव. सांगलीच्या मिरजेत महावितरण विभागाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. किरकोळ थकबाकी वसुलीसाठी महावितरणाकडून ठेकेदारामार्फत वसूलदार नेमून ऐन उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात थेट वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांची केवळ 1 ते 2 महिन्यांची थकबाकी असतानाही त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. अजूनही अनेक ठिकाणी जुने मीटर असून शहरात केवळ 30% स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत अचानक वीज तोडण्याची कारवाई करणे अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे आणि यापुढे अशा पद्धतीनं कारवाई करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी महावितरण प्रशासनाला दिलेला आहे. या प्रकरणामुळे मिरजेत महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नमस्कार. आज मिरजमध्ये महावितरणमध्ये जे काय गोंधळ कारभार चालू आला आहे त्याबद्दल इथं सर्व मिरजेतली जनता आज इथं MSCB मध्ये विचार करण्यासाठी सर्वजण इथं जमा झालेत. तर इथं भरपूर प्रश्न आहेत. आज इथं आम्ही आलो होतो की जे काय स्मार्ट मीटरनं जी सिस्टीम चालू केल्या त्या आज इथं त्यांनी ऑफिसरला प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले आजपासून सुरू झालंय. जी लोक 1 महिन्याची बिलं किंवा 2 महिन्याची बिलं थकीत आहेत त्याला काय ते ऍड केले मग सिस्टीम ते लगेच बंद. मग त्या लोकांच्या वर तो मोठा अन्याय व लादलं चाललेला आहे हे आज दिसून आलंय. कारण यासाठी त्यांनी MSCBच्या बाहेर सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही किंवा मिरज मार्केटमध्ये सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही आहे आणि कुठल्या ग्राहकांना तसं पॉम्पलेट काढून सुद्धा दाखवलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही आहे. ही एक मुजरीगिरी हिंदुस्थानमध्ये किंवा भारतामध्ये लादली चाललेली आहे. कारण हे अशा प्रकारे जर लादत असेल तर हे सर्व ग्राहकांच्यावर मोठा अन्याय होत आहे आणि त्यासाठी दुसरी एक पद्धत त्यांनी सुरू केली आहे की त्यांच्यातले काही मुलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेले आहेत आणि त्यांचे ऑफिसर्स आहेत आणि ते लोक जाऊन ते प्रत्येकाच्या घरात जसं करून जेणेकरून सावकारकीला वसुली कशा जातात तसं पद्धतीने ते घरात जातात. तिथे बायका असू देत किंवा जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत. मी तर जेवण करत होतो तर माझ्या दारातून उभारल्या 1 महिन्याची माझी फक्त थकीत होती. तर हे प्रकार फार चुकीचे आहेत. मला कुणाची दुश्मनी नाही किंवा कुणाला वाईट बोलायचं नाही, पण अशा प्रकारे जेणेकरून दुसऱ्या ज्या देशामध्ये अशा पद्धतीची वसुली होत्या तशा पद्धतीची वसुली ही फार चुकीची आहे. कारण 1 महिना 2 महिने फार विषय नाही आहे. कारण डिपॉझिट यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जे काही मीटर आहेत त्याचे डिपॉझिट यांनी घेतलेले असतात आणि तरी पण अशा पद्धतीची वसुली ही चुकीची आहे. आणि अशा पद्धतीची वसुली होत असताना जी काही मुलं काही आहेत त्यातल्या मुलांनी पैसे घेऊन ज्या लोकांच्याकडून पैसे घेतले ते तिथे MSCB मध्ये त्यांनी जमा सुद्धा केले नाही आहेत. मग आता हे जर झालं तर त्या लोकांचे पैसे लागले गेले ना. कारण त्यांनी काय म्हणतात तुम्ही जे काही पैसे आहेत फोन पे न किंवा गुगलवर मांडा. गुगलवर पैसे मांडायला आपल्या भारतातले नागरिक 90% जे काही गुगल सिस्टीम आहे ते त्यांना येत नाही आहे आणि त्यांना गुगल सिस्टीमवर करा म्हणतात. त्यांनी कुठल्या पद्धतीने गुगल सिस्टीम करायची त्यांना येत नसेल तर ते सुद्धा एक लादलं चाललेलं आहे. तर जी काही विनंती आहे तर त्यांनी कॅश न पद्धत जी पूर्वी होते त्या पद्धतीनेच घ्यावं. ही अशी 2 पद्धत मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत आणि ह्याचा विरोध मोठ्या प्रमाणात मिरजमधून होत आहे. तर आज साहेबांना मी सांगितलंय जे कोण ते पैसे खाल्लेले आहेत त्या लोकांच्यावर जे काही आता लोक आहेत आता त्यांनी मिटवले तर ठीक, नाहीतर त्यांच्यावर दोघांवर सुद्धा त्या मुलावर सुद्धा आणि त्या ऑफिसर सुद्धा 420 गुन्हा मिरज पोलीस स्टेशन मध्ये दाखल होईल. आणि जर त्यांनी दखल अशा पद्धतीनं घेऊन जर त्यांनी वरच्यावर जर सोडलं तर इथल्या पुढच्या काळात मिरजेतली सगळी जनता रोडवर उतरून इथे MSCBच्या बाहेर आंदोलन ठोकील. या तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतोय, सूचना देतोय. कारण हे असं करणं चुकीचं आहे. तर मिरजमध्ये तुम्ही राहतात तर सर्व व्यवस्थित सर्वजण आता रमजान ईद चालू आहे तर इथल्या लोकांची मी आता बघितलं 27 तारखेला त्याची 27/3 त्याच्या मीटरचं कटिंगची दिवस आहे. तर आज किती तारीख आहे? 16 तारीख आहे. हे अन्याय आहे, लक्षात घ्या. असं करणं खरं गुन्हा आहे आणि ही चुकीची पद्धत आहे. मी इथं कुठं नाही, सर्व समाजाला धरून मी चालणारा लोकप्रतिनिधी आहे. तर तुम्ही पण माझेच आहात. तर माझी सर्वांना एक हात जोडून विनंती करतो. मिरज ही खाजा शामना मिरा साहेबांची वस्ती आहे आणि इथं सर्वजण आनंदित सुखाने समृद्धीने व्यवस्थित नांदतोय आणि आपण खातोय.
तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण व्यवस्थित आपण तिथला कारभार राबवावा आणि व्यवस्थित सर्वांना सहकार्य करावं आणि एकजुटीनं राहावं ही सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.